अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराला सांगून त्याचा गळा दाबून खून करण्यात आला। ही घटना 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता राहुरी तालुक्यातील कणगर येथे घडली। राहुरी पोलीस पथकाने आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला ताबडतोब अटक करून जेरबंद केले। राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात वन विभागाच्या जागेत दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, संभाजी बडे, चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। याबाबत सुरुवातीला अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली, मात्र सदर इसमाचा खून झाला असावा असा संशय आल्याने पोलीस पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवली। पहाटेच्या सुमारास मयताची पत्नी अनिता सुधाकर थोरात हिला भेंडा येथून ताब्यात घेतले। तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तिचा प्रियकर आरोपी ज्ञानेश्वर सागर याला साकूर मांडवा येथून ताब्यात घेतले। पोलीस पथकाने आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली। मयत सुधाकर किसन थोरात, वय 40 वर्षे, राहणार उक्कलगाव, तालुका श्रीरामपूर यांची पत्नी अनिता हिचे आरोपी ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबंध होते। त्यांच्या संबंधात पती सुधाकर हा अडसर ठरत होता। त्यामुळे अनिता हिच्या सांगण्यावरून आरोपी ज्ञानेश्वर हा सुधाकर यांना दिनांक 22 जानेवारी रोजी साकूर मांडवा येथून दवाखान्यात जाण्याचा बहाणा करून राहुरी येथे घेऊन आला। त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर हा सुधाकरला कणगर परिसरातील वन विभागाच्या जागेत घेऊन गेला। त्या ठिकाणी त्याने उपरण्याने सुधाकर यांचा गळा आवळून खून केला आणि तेथून पसार झाला होता, अशी माहिती मिळाली आहे। या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, मात्र या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर, राहुरी।